Today my recipe, this cook very tasty and nice recipe. See this my recipe, mouth watering recipe. Wow! भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त चिकन विंग्स रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चविष्ट आणि ज्युसी ही रेसिपी माझा नातू तो आस्वाद घेतोच आहे आणि त्याला खूप आवडतं आणि आठवड्यातनं एकदा तर आमच्या घरी बनते ही रेसिपी. आता चिकन 65 मसाला घेतलेला आहे. यातली अर्धी वाटीचा तर हा मसाला काढून घ्यायचा आहे. 2 लेग पीससाठी वापरणार आहे. आता व्यवस्थित पाणी टाकून हा मसाला जो आहे तो भिजवून घ्यायचा आहे. थोडं पाणी टाकून भिजवून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणखीन थोडंसं पाणी टाकू आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करू हा मसाला. आता या मसाल्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीनं ठेवायचं आहे. आता हे मॅरिनेट करून 2 तास ठेवलेलं लेग पीस आता छान ते मॅरिनेट झालेलं आहे. आता ह्या मसाल्यामध्ये डीप करून घेऊ अशा पद्धतीनं आणि सगळीकडनं व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं. म्हणजे आतपर्यंत तो मसाला व्यवस्थित पोचला पाहिजे. आणि असे पदार्थ म्हटले ना 2 घास माणसाला जास्त जातात. आता तेल गरम झालेले कढईमधलं आता दोन्ही पीसेस याच्यामध्ये घालून तळून घ्यायचे आहेत. आणि चिकन भाजायला फार वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं आणि 15 ते 20 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते. फार वेळ लागत नाही. आता रंग बदललेला आहे, म्हणजे ते पूर्ण खालची बाजू भाजलेली आहे. अलगद त्याला पलटी करून घेऊ, कारण तेल ओढू नये म्हणून अलगद आपण ह्याला पलटी करून घ्यायचं आहे. दुसरा देखील असाच पलटी करून घ्यायचा आहे. आणि ही रेसिपी एकदम ज्युसी, खायला मस्त, मग चपाती पोळी भाताबरोबर किंवा असेच खाल्ले तरी छान लागतं. आता ही दोन्ही पीसेस भाजलेले आहेत, काढून घेऊ. तेल पूर्ण नितळून घ्यायचं आहे. जर एक्स्ट्राचं तेल असेल तर टिश्यू पेपरवरती काढलात ना तर निघून जातं तेल. आता हे बाजूला ठेवून देऊ आणि कढईमधलं तेल काढून पुन्हा एकदा तडका द्यायचा आहे. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे. 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा पाणी घालून मिक्स केलेलं आहे. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. छान आता परतलं गेलेलं आहे. आता चिकन विंग्स आहेत ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ह्या ज्युसी कशामुळे लागतं तर ह्या सॉसेसमुळं लागतं आणि चविष्ट लागतं, ते खूप भारी लागतं. नक्की चिकन विंग्स करून पहा. आता कांद्याची वरून पात टाकायचे आहे आणि खाण्यासाठी ही रेसिपी रेडी आहे. चला आता काढून घेऊ डिशमध्ये. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.